नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विकास संकल्प सोसायटी दिंडोशी गोरेगाव पूर्व इथे राहणाऱ्या अर्पिता अमित परब या वहिनींना भेटणार आहोत आणि त्यांची प्रेमकथा जाणून घेणार आहोत. प्रत्येक घरात काही ना काहीतरी ऐकायला मिळतं, काही ना काहीतरी वेगळं घडतं. आधी असलेली नाराजी नंतर आनंदामध्ये बदलली जाते आणि सगळ्या घरामध्ये त्या माऊलीबद्दल कौतुकाचे शब्द असे ओसंडून वाहू लागतात. कारण खरंच आहे, माहेरच्या घराचा उंबरठा ओलांडून सासरी यायचं आणि त्या सासरच्या सगळ्यांना आपलंसं करायचं कसं काय जमतं या सगळ्या माऊलींना, हा नेहमी प्रश्न पडतो. परब कुटुंबात जाऊन बघूया अर्पिता वहिनीने या घरात आल्यानंतर कुठले बदल केले आहेत की जशा होत्या तशाच आहेत. चला भेटूया परब कुटुंबाला. नमस्कार. 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 या उखाणा. इंग्रजीत म्हणतात चंद्राला मून. हो का? अमित रावांचं नाव घेते परबांची सून. काय सांगता? द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. माझी सासू. नमस्कार. माझे सासरे. नमस्कार. ही माझी मुलगी. बर. हे माझा मुलगा हा. लहान. आई माझी. नमस्कार. माझी जाव. नमस्कार. मोठी जाव. माझे पप्पा. नमस्कार. माझे दीर. नमस्कार. या माझ्या 3 नंदा, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. अरे वा. आणखीन 5 आहेत. आणि ही जावेची मुलगी मोठी सायली. नमस्कार. त्याच्यानंतर सेजल. नमस्कार. आत्या माझी आणि तो माझा मित्र विराज, पत्नी. हो. हे सगळे मुली, सगळे परिवार आमचे. हो. संकल्पचे. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. बालपण कुठलं? माझं दैसरला. दैसरला कुठे? मिस्किडा नगर. आम्ही दैसरलाच राहतो. हो म्हणजे का? 3 वर्षापासून तिथेच आहेत. मग तिकडनंच सगळं पुढे. पुढे म्हणजे तिथूनच सगळं कॉलेज वगैरे, स्कूलिंग वगैरे सगळं तिकडे. कुठली शाळा? विद्या मंदिर हायस्कूल दैसरला आहे. घरी कोण कोण होता तुम्ही? घरी मम्मी, पप्पा आणि माझा भाऊ, लहान भाऊ. काय करायचे मम्मी पप्पा? पप्पा माझे सेंटर हॉटेलला होते कामाला आणि मम्मी घरात हाऊसवाईफ. तुमचं बालपण कुठलं? मी पार्ल्यामध्ये वाढलो. पार्ल्यात कुठे? दयालदास रोडला. हा. पाराडी एक शाळा माझी आणि साठे कॉलेज. साठे कॉलेजमध्ये होता. तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी आई, वडील, 3 बहिणी आणि मी. तुमचं कॉलेज? पार्ल्यातच. मला वाटलं तर दैसर मधलं कॉलेज. नाही, कुठलं कॉलेज मी साठेमध्ये शिकले. आम्ही दोघं पण साठेचेच आहेत. काय एका वर्गात होता? नाही नाही माझ्यापेक्षा 1 वर्ष मागे होती. हा. आणि मी 11वीला होतो. मी 12वीला असताना ती 11वीला आलेली होती. बरं बरं. मग कसं काय बघितलं? तिथेच भेट झाली आमची ऍक्च्युली. कशी? गेटवरच? नाही. माझं वोकेशनली होतं, म्हणजे माझे प्रॅक्टिकल जास्त असायचे. तर माझं कॉलेज लवकर असायचं, 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. 2 नंतर मी फ्री. आणि ह्यांचं कॉलेज दुपारी 12:30 पासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. बरं तर बरं. मग 2 ते 5चा पिरियड माझ्याकडे बरंचसा होता. काय झालं? कसं आता मला जरा उत्सुकता आहे की कोणी कोणाला आधी बघितलं? नाही बघितलं मीच त्यांना पहिला. कसं काय? ते मित्रांबरोबर उभे होते ना खाली. साठे कॉलेजमध्ये एक खाली ग्राउंड आहे, तिथे उभे होते. तर माझ्या मैत्रिणीचे ते मित्र, तशी ओळख झाली आमची. हा. की म्हणजे हे अमित करून वगैरे असं तसे ओळख झाली आमची. काय झालं? कसं काय मग पुढे? नाही, त्याच्यानंतर मग बरीच दिवस रोज फक्त भेटणं ग्रुपमध्ये. मग एकत्र झालो. ग्रुपमध्ये मग एक ग्रुप झाला. त्यांच्या मैत्रिणी वगैरे आणि आमचे मित्र एकत्र झाले. 12-14 जणांचा एक ग्रुप झाला चांगला. व्हेरी गुड. मग त्यानंतर मग कधी बाहेर जाणं, कॉलेज सुटल्यावर एकत्र. ग्रुप ना? हा, ग्रुप आहे. Picture सगळे एकत्र. वगैरे बघायला. पिक्चर वगैरे बघायला सगळे ग्रुप हो, जायचे. एकत्र. कसे बसायचे त्या सीट्स असतात? नाही, मी जनरली लांबच बसायचो, कारण की मला नाही, लांबच होतं. त्यांची ऑलरेडी एक गर्लफ्रेंड होती. बोल दिया. चित्रपटाचं काय झालं? चित्रपट काय नाही, बघायला गेलेलो पहिल्यांदा, तेव्हा त्यांची गर्लफ्रेंड पण होती तिथे. मग ते आणि नंतर मग दुसरा पिक्चर मग आम्ही एकत्र बघितलेला. बरं, पहिल्या चित्रपटाचं नाव काय होतं? दिल विल प्यार व्यार. पहिलं
तेव्हा लांब होते. ओके. दुसऱ्या चित्रपटाला सातिया. मग हळूहळू तो पिक्चर आम्ही 3दा बघितला. काय सांगता मी दोघांनीच 3दा बघितला की नाही, दोघांनी. दोघांनी 2 चित्रपटात किती महिन्याचा गॅप होता साधारण? नाही ते एका हप्त्यातच 3 पिक्चर 3दा पिक्चर. एका आठवड्यात तिकीट कमी झालं एक. नाही नाही असं तरी म्हणजे हा तिथेही बोलायला असं पण मला 1.5 मोठं- वर्ष लावली. मीच ऍक्च्युली त्यांना प्रपोज केलेलं. कधी साथी आला? नाही हे पिक्चर बघायच्या अगोदर म्हणजे पहिल्यांदा बघून आलेलो आम्ही पिक्चर. तिला पटत नव्हतं की मी सांगत होतो तिला की माझी गर्लफ्रेंड आहे ऑलरेडी. म्हणजे मी भलेही आम्ही भेटत नाही किंवा फक्त फोनवर बोलतो, पण तिला ते पटत नव्हतं. ती बोलते दिवसभर तर माझ्या समोर असतो, हा कुठे म्हणजे कोणाच्या ह्याच्यामध्ये. पण तुम्हाला असं का ते का आवडले म्हणजे का? का आवडले कारण त्यांचे डोळे मला खूप आवडतात. बस एवढंच आहे. एकदाच बघितलेल्या डोळ्यात बस तेव्हापासून प्रेमात हो. पडले. बरं पण प्रपोज तुम्ही कोणी केलं? तुम्ही मी केलं. ते पण मी 1.5 वर्षापर्यंत नाहीच बोललो, कारण की का का हो? म्हणजे तिचा एक स्टँडर्ड होतं. मी त्यावेळेला माझी परिस्थिती अशी एवढी चांगली नव्हती, पण एक स्टँडर्ड होतं. आणि म्हणजे मी तिच्या घरी जाऊन आलेलो आमच्या ग्रुपमध्ये पूजा असताना, तर व्हेरी मच क्वालिफाईड आणि सगळं व्यवस्थित. त्यामुळे तिच्या बेडरूम एवढं तर माझं घर होतं. त्यामुळे मी एक दचकत होती माझ्या मनामध्ये की यार माझ्या घरामध्ये ऍडजस्ट करताना तिला त्रास होईल फ्युचरमध्ये. तर मी आता हा बोललो तर ते तिला त्रासदायक ठरलं, म्हणून मग मी तो एक थोडा आकडता पाय घेतलेला. नंतर मग तिने ते शेवटी सांगितलंच की नाही मला तुझ्याबरोबरच करायचं. का हो? अरे एवढं काय होतं म्हणजे असं? काय नाही एकदा प्रेम केलं तर केलं. खरंय. पण मग 1.5 वर्षांनी कुठे होकार दिला त्यांना तुम्ही? आम्ही बीचला फिरायला गेलेलो, कुठल्या? जुहू बीचला, पार्ला बीच. अच्छा हा. दोघेच गेला होता? नाही नाही पूर्ण ग्रुप होता. अच्छा ग्रुप होता. हा. आणि येताना पाऊस होता बऱ्यापैकी. कोइन्सिडेंटली आम्ही दोघं एका छत्रीत होतो. अरे वा. मग त्यावेळेला ती तेव्हा सुद्धा स्टेशन पासून कॉलेज पर्यंत येईपर्यंत ती तुला काय प्रॉब्लेम आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे. मी बोललो प्रॉब्लेम काही नाही. मग मी तिला स्पष्टपणे सांगितलं की माझा प्रॉब्लेम काय. मग ती बोलते जर माझी तयारी आहे तर तुझी तयारी का नाही. म्हणलं ठीक आहे, जर तुझी तयारी आहे तर मग मी काही लढेन. पण मग हे साधारणतः किती वर्ष अफेअर होतं तुमचं 5 वर्ष. होकार दिल्यानंतर? हो मी 11वीत असताना आमची भेट झालेली. मग ग्रॅज्युएशनच्या अगोदर आमचं लग्न पण म्हणजे हे नातं टिकवण्यासाठी जास्त मेहनत कोणी घेतली दोघांपैकी? ही नाही खूप जास्त. म्हणजे मी थोडा रागीट आहे, हायपर आहे, पण तिने प्रत्येक गोष्टी समजून घेतला, प्रत्येक गोष्टी. पण कधी असा तुला नाही तर मला नाही, ठीक आहे जाऊन दे असा प्रकार नव्हता. प्रत्येक गोष्टी तिने समजून घेतला आणि प्रत्येक वेळेला तिने तेच सांगितलं ठीक आहे. आणि इव्हन माझी चूक असताना सुद्धा तीच सॉरी बोलायची. त्यामुळे माझ्याकडे कुठल्याही पद्धतीचा एक्सक्यूज नाही की मी काही केलं असं. ते तिनेच केलं. नाही असं काय नाही. किती प्रेम केलं असेल ना ते तुमच्या त्या माऊलीच्या प्रती व्यक्त केलेल्या भावनेनंतर त्यांच्या डोळ्यात आलेलं ते थोडंसं पाणी का असेना त्यातून बरंच काही कळलेलं आहे की त्या प्रेमासमोर तुमचा राग, तुमचं चिडणं पटकन त्यांना वाईट वाटलं असेल तरी ते त्यांनी दाखवलं नाही. घ्या तो रुमाल घ्या. रुखवातात आणलाय का हा रुमाल? सासूबाईंना काय झालं ह्या डोळ्यातलं पाणी लगेच त्या डोळ्यात आलं म्हणजे नाही, कारण की मी ज्या वेळेला हो बोललो त्यावेळेला मी नेऊन पहिला आईला नेऊन दाखवलं की ही बघ ही आहे आणि मला हिच्यावर लग्न करायचं. आईने 1 सेकंडही लावला नाही मला. ठीक आहे लक्ष्मी आणलीस तू एवढं बोलून त्याच्यानंतर यांच्या येण्यानंतर तुमच्या आयुष्यात खूप फरक झाला पूर्ण. म्हणजे मी एक 10 बाय 10च्या रूम मध्ये माझ्या वडिलांचं घर आहे पार्ल्याला. अजूनही आहे आमचं घर 1+1 आणि एक 1 रूम किचन आहे आमचा. त्या चाळीमध्ये मी लहानाचा मोठा झालो. मी लग्न केल्यानंतर असं नक्कीच बोलेन कारण की मी माझा मोठा भाऊ आम्ही दोघंही चाळीत होतो. पण आमच्या घरी ज्या 2 लक्ष्मी आल्या माझी मोठी वहिनी सुद्धा आणि ही सुद्धा आज आम्ही या स्टेजला आहोत ते त्यांच्या आणि साथीमुळे. कारण की त्या दोघी तेवढंच हेल्प पूर्ण करतात आणि पूर्ण कुटुंबाला त्या दोघींनी बांधून ठेवलंय. कसं वाटतंय असं ऐकल्यावर? खूप छान वाटतंय. हो ना. मग कधी एवढी तारीफ ऐकायची सवय नाही ना. रोज रोज अभिषेकच होत असेल आणि तुम्ही रोज पूजा करत असाल ना? हो नक्की. बरं
आता मला एक सांगा, इतकं सगळं कौतुक 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 सुरू आहे. लक्ष्मीच्या रूपानं तुम्ही आलात या घरात, आज सगळं वैभवाचे दिवस आहेत, सगळं चांगलं आहे. तुम्हाला विचारतो, या माऊलीने कधी दुर्गेचं रूप घेतलं का? दुर्गेचं रूप तिचं अजूनही एकदाच येतं फक्त, ज्या वेळेला पहिलीची आठवण येते. अरे आज सुद्धा ती आठवण त्यानेच काढली आहे. आम्ही गेल्यानंतर काय खरं नाही. बरं मला सांगा, आता किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष झाली. मग हे जेव्हा तुमच्या घरी कळलं तेव्हा काय झालं? माझ्या घरी ऍक्च्युली नाहीच बोललेले, कारण ते जे रिझन सांगितलं तेच मेन रिझन होतं. बाकी असं काय नाही. पण कारण माझ्या मम्मी पप्पांचं लव्ह मॅरेजच होतं, तर मग असं काय विरोध नव्हता की लग्न नको करू. पण पप्पांचं म्हणणं होतं की पहिलं शिक्षण पूर्ण कर, नंतर मग बाकीचं सगळं. पण बाकी मग असं होकार कसा झाला? होकार नंतर मग माझ्या मेन म्हणजे माझ्या जावेनी खूप साथ दिली आम्हाला. जावेनी नंदांनी बरीच साथ दिली. ते लोकांनी सगळ्यांनी जमून घेतलं आणि ऍडजस्ट करून मग आम्हाला अंड किती घरात. वर्ष झाली लग्नाला? आमची 11 वर्ष झाली लग्नाला. एकदम मस्त. हो एकदम आनंदात? व्यवस्थित आनंदात. मला सांगा, पण कसा आहे स्वभाव त्याचा? खूप छान आहे. फक्त एवढं तर राग पटकन येतो. राग येतो फक्त, तोच एक मेन प्रॉब्लेम आहे. बाकी काहीच नाही. समजून ते आहे घेतात मला. सगळं. असं नका करू. बरं. या गप्पा सुरू असतानाच आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. आठ वस्तूंवर 8 टॅग ठेवलेले आहेत. 4 संधी. 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू तुम्हाला मिळणार. सगळे मदत करू शकता. वेळ सुरू झाली. बदलायचंय? नाही. बदलायचंय? 10 रुपये. 3 संधी आहेत. 1 रुपया मिळाला पाहिजे. ₹2000. आता 2 संधी शिल्लक आहेत. 1 रुपया. आता चौथी वस्तू पाहिजे ती घेऊ शकता कुठली. 100 रुपये. 2111 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. बरं आता तुम्ही बोलायचं आहे सगळ्यांनी. सासूबाई, सून छान आहे, मला पाहिजे तशी मिळाली. बरं तुम्हाला काय अंदाज आला होता हे काय सुरू आहे किंवा कॉलेजमध्ये असं काय? मला मुलाने सांगितलं, सगळं सांगायचं. हो, सगळं सांगायचं. मला त्याला दाखवल्याबरोबर मला पसंत पडली होती. हो, पण आता सगळे समाधानी आहात. छान छान एकदम. माझी आई. अरे वा, बोला बोला. बरं आहे, सगळे बरं आहे, व्यवस्थित आहे त्यांचा संसार. अजून काय पाहिजे? खरंय. जावयाबद्दल खूप छान. होय ना. तर आजपासून ते बदलणार आहे. माझी मुलगी सुखात आहे, मग काय पाहिजे अजून? अजून काय पाहिजे? खरंय. दुसरं काय नाही. हो, जावई दुःखात असले तरी चालेल. त्यांच्यामुळे तर ती आहे ना. खरंय. द्या. जाऊबाई खूप छान आहे. त्यांनी मला घरी आणून दाखवली होती आणि मला तेव्हाच ती आवडलेली. छान आहे, मन मिळावू आहे. फक्त एका गोष्टीची तिला फार घाई असते की प्रत्येक गोष्ट तिला पटापट हवी असते. म्हणजे पेशन्स नाही तिच्यामध्ये. बरं बरं बरं. हा. बहिणी म्हणून खूप छान आहे आणि आई बाबा भाऊ सगळ्यांनाच खूप सांभाळून घेते. आम्हाला पण खूप सांभाळून घेते. आम्ही 3 नंदा कधी नाही आलो की अगदी फोन करून ताई कधी येणार आहेस. हा म्हणजे त्याला बाहेर जायला. नाही हो, त्यांना बाहेर जायला नाही. मला आल्यावर अजिबात काही काम देत नाही, स्वतः सगळं करून. म्हणूनच कधी येणार आहात हे विचारतात त्या. नाही पण नाही, सगळ्यात खूप मनमिळावू आहे. नाही, माझी खूप इच्छा होती की मला मोठी बहीण अशी पाहिजे होती कोणतरी, जिच्यावर मस्ती करू, शेअर करू आम्ही सगळं एकमेकांबरोबर. तर त्या रूपात मला या 3 दंडा मिळाले. 3 मिळाले. 3 मिळाले. 1 मागितलं तेव्हा 3 दिले. व्हेरी गुड. मस्त, छान. बरं मला मगाशी त्या जेव्हा जाऊबाई म्हणाले की प्रत्येक गोष्ट तुम्हाला पटापट लागते. हो, खूप घाई आहे. बरोबर की नाही? हा? खूप घाई. हो, तीच घाई तुम्हाला करायची आहे. आणि 3 वस्तू तुम्ही 2 मिनिटात मिळवून देणार का आम्हाला बघायचंय. वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे र. 10.
हा, ठेव ठेव अशा ठेव. राईस. 30 सेकंद झाली, 1.5 मिनिट राहिलं. रवी, तांदूळ आहेत ना? राईस, 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 राईस. रांगोळी. रांगोळी. इथे ते रांगोळी, इथे ते रांगोळी. मोठी पिशवी डिमांड. ती याची आणून ठेव. 1 मिनिट पूर्ण झालं, 1 मिनिट राहिलेला आहे. इथे रब्बर आहे बघा. रिमोट. रिमोट. 30 सेकंद राहिली. राऊटर. 20 सेकंद राहिली. 20. नाही नाही वाईट करायचं. वायफाय 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. सांगा काय काढलं? रिमोट, 1, राईस, रुमाल, 2, 3, रबर, 4, रिंग, 5, रुपया, 6, रवा, 7, रांगोळी, 8. रायटर. राउटर. सांगितलेली ना आतून आणायला. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. थँक्यू. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. थँक्यू. बरं वहिनी, आता 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. हा नेहमीचा प्रश्न आहे, पण फार महत्वाचा आहे, कारण या अपेक्षांमध्ये बरंच काही गव असतं आणि नकळत माऊली असू द्या किंवा ते असू द्या, आपल्या मनातली एक इच्छा पूर्णच करून घेतात. इथे काय होणार बघूया. नॉनव्हेज थोडंसं कमी केलं पाहिजे. कधीपासून? हा मग विचारूया, कधीपासून? वाटत नाही शक्य होईल असं, पण प्रयत्न करेन. दुसरी अपेक्षा. थोडासा राग कमी करावा. हा, तो मी नक्की प्रयत्न करेन, कारण की त्याच्याने खूप वेळा बरेच जण दुखावले जातात नकळत. तो मी नक्की प्रयत्न करेन. नाही म्हणजे मी सुद्धा तुम्हाला त्यासाठी बघा हातच जोडले, कारण रागावर नियंत्रण ठेवा. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा, मला युरोपला फिरायला जायचंय. युरोप आणि रोम बघायचंय. रुमाल कुठे तुमचा? काढा लवकर, काढा लवकर. काय ती थंड हवेची ठिकाण आहे, तिकडे घाम म्हणजे तिथे पुसता येणार नाही म्हणून. बरं, ही कधी होणार पूर्ण अपेक्षा? नाही, तिने नाही, घाई नाहीये मला. घाई 12वीत नाही. असताना सांगितलेलं. मी म्हणजे असं सहज विचारलेलं की तुला काही अपेक्षा आहे का माझ्याकडून, तर तिने सांगितलेलं नाही, मला वर्षातून एकदा फक्त बाहेर फिरायला न्या, आणि जेव्हा आपली परिस्थिती होईल तेव्हा इंडियाच्या बाहेर न्या. बरं, तर मागच्या वर्षी घेऊन गेलो, ह्या वर्षी ही जमलं तर घेऊन जाईल. आपण ते युरोप मागच्या वर्षी दुबईला घेऊन गेलो, या वर्षी आता कुठे घेईन. दुबई हा सेंटर आहे, म्हणजे वाहनाला पहिला हॉल्ट तिथे असतो. बरं केलं. नाही नाही, पण नक्की तुमच्या मनातली इच्छा पूर्ण हो. तुमच्या 3 अपेक्षा सांगा वहिनी. एक पहिली अपेक्षा म्हणजे तिला घाई असते प्रत्येक गोष्टीची, थोडं पेशन्स ठेवावे, जसं वहिनीने सांगितलं, कारण की प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो पूर्ण व्हायला. बरोबर. तो वेळ द्यावा लागतो. खरं हे तिला आता घाई करून सुद्धा काय झालं नाही. तुमचं काय म्हणणं? नाही, मान्य आहे मला. माझे पेशन्स लेवल थोडे वाढवा. कमीच आहेत. हा, वाढवायचं पाहिजे. दुसरी अपेक्षा, मी तिला फिजिक्स साठी खूप फोर्स करतो, पण तिला सकाळी उठून जायला कंटाळा येतो. म्हणजे मला स्वतःला फिट राहायला आवडतं, तर माझी अपेक्षा आहे की तिने फिट राहावं. तब्येतीकडे लक्ष द्या आणि स्वतःची काळजी घ्या. नक्की. तिसरी अपेक्षा. माझ्याकडे शक्य होईल तेवढं मी सगळं तिच्यासाठी आजपर्यंत करत आलो तसंच करत राहीन, पण तिने स्वतःचा स्वभाव काडी मात्रही बदलू नये. स्वभाव कधी बदलत नाही हो, माणसांचा. असं म्हणू नका, ते बदलणार आहे तुझ्या. नको ते बोलतात तुम्ही. आता मला त्यांनी कमिट केलंय, राग कमी करणार, आणि स्वभाव मात्र कधी बदलत नाही. बरं, बदलाल ना? नक्की. चला, दोघांनी एकमेकांच्या प्रती व्यक्त केलेल्या त्यांच्या इच्छा आणि अपेक्षा पूर्ण हो. या दोघांच्याही सुखासाठी, या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी आणि हो तुमच्या सुखासाठी प्रार्थना करूया. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.